खेळ आणि खराची कुंडली. नमस्कार. उद्योग राष्ट्रामध्ये मी ज्योत्स्ना आपले स्वागत करते. आता पाहूया महाराष्ट्रातील सोशल मीडियावर गाजणारे एक प्रकरण, ते नक्की काय आहे आणि त्यामागे दडले तरी काय. सत्ता ही एक खुर्ची नसते, ती असते एक जादू, एक मोह आणि कधी कधी एक अभिशाप. सत्तेच्या या सारीपाटावर राजा कोण आणि प्यादा कोण हे ओळखण्याआधीच डाव पलटतो आणि आज महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक असा चेहरा उभा ठाकलाय ज्याने सत्तेच्या सिंहासनालाच प्रश्न विचारला आहे. नाव अशोक खरात. मिरगावचा हा बाबा, जिथे गावकरीच म्हणता आम्ही त्याच्या सावलीलाही कधी उभं राहिलेलो नाही. मग प्रश्न असा, या बोंदूच्या दरबारात नतमस्तक होत होतं तरी कोण. या कथेला एक दायक वळण मिळालं जेव्हा सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाईंनी उघड केला त्याला कोर्टात अशोक खरातला हजर केलं जाणार आहे. तेव्हा या नेत्यांची पुढे नावं येऊ नयेत किंवा त्यांची जी काही त्याच्याशी असलेले संबंध आहेत ते उघडकीस येऊ नयेत, यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे अशोक खरातला संपवण्याचा. आणि म्हणूनच अशोक खरातचा एन्काउंटर करण्याचं पूर्णपणे प्लॅनिंग आहे. आणि म्हणूनच मी आव्हान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की हा डाव उधळून लावा, कारण हे रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्याची आता वेळ आलेली आहे. हे रॅकेट जनतेच्या समोर आलं पाहिजे, ही टोळी समोर आली पाहिजे. स्फोटक दावा. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची धूळ अजून खाली बसली नाही आणि आता अशोक खरातच्या एन्काउंटरची कुजबूज. हा केवळ योगायोग आहे का की नियोजित खेळ. कारण या बाबाच्या काळोख्या गुहेत दडले काही असे गुपित जे बाहेर आले तर सत्तेचा डोलारा पट्ट्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. न्याय या गोंडस शब्दामागे कुठेतरी लपले आहे का सत्य दडपण्याचं षडयंत्र. आणि मग येतो सगळ्यात रोचकर भाग. ज्यांचे फोटो या बाबासोबत झळकले ते दिग्गज नेते आज शांत आहेत. हे मौन संमतीचे आहे का की भीतीचे. आणि आश्चर्य म्हणजे काहींच्या ओठांवर अजूनही त्याच्याबद्दल आदराचे शब्द. हे नातं नेमकं कशाचं. या बोंदूच्या जाळ्यात फक्त सामान्य जनता नव्हती अडकली, तर सत्ता चालवणारे, निर्णय घेणारे, बुद्धिमान म्हणवणारे अधिकारीही त्यांच्या चरणी लीन झाले आहेत. हीच ती मगरुरी जिला चिरडण्यासाठी दिला गेला एक जबरदस्त धक्का आणि त्याच्याकडूनच वदवून घेतले गेले. कायदा अजून जिवंत आहे. या कथेला फक्त सामाजिक नाही तर गडद राजकीय रंग चढलाय. काही पक्ष अडकले तर काही संधी साधताय आणि काही फक्त योग्य क्षणाची वाट पाहताय. ही लढाई आहे सत्तेची, प्रतिष्ठेची आणि सत्याच्या अस्तित्वाची. या बुद्धिबळात पुढची चाल कोणाची. राजा वाचणार की प्यादा इतिहास घडवणार. उत्तर अजून धूसर आहे. पण एक गोष्ट नक्की, खेळ अजून संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.